बाप्पा माझा या गणेशोत्सव विशेष भागात आपल्या सगळ्यांचं स्वागत. एबीपी माझातर्फे यंदा माझा महागणेश स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. या स्पर्धेत सहभागी झालेल्या राज्यभरातल्या मंडळांचे सर्वोत्कृष्ट देखावे आणि सर्वोत्तम मूर्ती या खास कार्यक्रमात आपण बघणार आहोत. सुरुवात करूया पुण्याच्या बाबू गेनू मंडळापासून. मानाचे गणपती आहे आणि त्यानंतरचे जे दोन महत्वाचे गणपती आहेत ते म्हणजे हुतात्मा बाबू गेनू आणि अखिल भारतीय मंडई गणपती. मात्र मी आहे सध्या हुतात्मा बाबू गेनू या गणपती मंडळाजवळ. नवसाचा बाप्पा म्हणून या गणपती मंडळाची किंवा या गणपतीची ओळख आहे, कारण आधीपासूनच अनेक पुणेकरांनी या बाप्पाजवळ येऊन नवस बोलला आणि अनेकांच्या इच्छा आकांक्षा ज्या आहेत त्या पूर्ण झाल्या आणि त्यामुळेच पुणेकरांनीच या बाप्पाला नवसाचा बाप्पा असं नाव दिलं आणि तेव्हापासून हुतात्मा बाबू गेनू हे जे मंडळ आहे ते नवसाचा गणपती म्हणून ओळखला जातो. आपण जर मूर्ती बघितली तर अत्यंत सुंदर अशी ही मूर्ती आहे. 7 किलो सोन्याच्या वेगवेगळ्या आभूषणांनी या मूर्तीला मढवण्यात आलं आहे आणि सोबतच या मंडळाचं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे हे चांदीचे पाट आहेत. दरवर्षी एक नवीन काहीतरी चांदीचं आभूषण असू देत किंवा पाट किंवा या सजावटीसाठी लागणारं जे काही असतं ते या देणगींमधनं तयार केलं जातं आणि यंदा हा 31 किलोचा पाट तयार करण्यात आला आहे आणि या सगळ्यातच या बाप्पाचं जे रूप आहे ते पाहण्यासाठी पुणेकर गर्दी करतायत आणि यंदाचा यांचा देखावा आहे तो म्हणजे म्हैसूर पॅलेसचा हा देखावा आहे आणि हाच देखावा पाहण्यासाठी अनेक पुणेकर येतात, कारण नितीन चंद्रकांत देसाई या हे जे आर्टिस्ट आहे हे आर्टिस्ट दरवर्षी इथला देखावा इथला जो सेट असतो तो उभारत असायचे आणि ते गेल्यानंतर आता त्यांचे जे काही सगळी टीम आहे ती टीम अजूनही हा देखावा उभारतात. महत्वाचं म्हणजे एकही खड्डा न खणता हा अख्खा म्हैसूर पॅलेस उभा केला आहे. ह्या वर्षी हुतात्मा बाबू गेनू मंडळ ट्रस्ट नवसाचा गणपती यांनी म्हैसूर पॅलेस केलेला आहे. 60 फूट हाईट आणि 40 फूट रुंद हा देखावा हुतात्मा गेनू मंडळ ट्रस्टने सादर केलेला आहे. त्या काळची प्रतिकृती, त्या काळच्या डिझाईन मेहरपईमध्ये असो, झुमरामध्ये असो, त्या काळची हुबेहूब प्रतिकृती हुतात्मा गेनू मंडळाने सादर केलेली आहे. कॅमेरामन विजय राऊत सह शिवानी पांढरे, एबीपी माझा, पुणे. सुरुवातीला आम्हाला बाप्पाची मूर्ती नेमकी कुठे आहे हेच सापडत नव्हतं. मग आम्ही या ठिकाणी आल्यानंतर या पाण्यामध्ये बघितलं तर खरं तर पाण्यामध्ये बाप्पाची मूर्ती आहे ती या ठिकाणी पाहायला मिळाली. मात्र ही पाण्यामध्ये मूर्ती नाही तर मूर्ती आहे ती या ठिकाणी वरच्या बाजूला मूर्ती आहे आणि बाप्पाची मूर्तीचं प्रतिबिंब आहे ते या पाण्यामध्ये पडलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि हेच दृश्य पाहण्यासाठी, हेच बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी कोल्हापुरातील खूप भाविक आहेत ते या ठिकाणी कलकल ग्रुपच्या या ठिकाणी येत आहेत आणि बाप्पाचं दर्शन घेत आहेत. अशा पद्धतीची जी मूर्ती आहे बाप्पाची ही अतिशय दुर्मिळ या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे आपल्याकडे साऊथ इंडियामध्येच अशा पद्धतीच्या मूर्ती किंवा अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आहे ते पाहायला मिळते. तर यावर्षीची तुम्ही जसं मूर्ती म्हटला तर ही खाली कुठेही विराजमान नसून कोणत्याही आसनावर ही छताला लागलेली आहे. जसं मंदिराचं गर्भगृह असतं त्या गर्भगृहात प्रस्थापित झालेली आहे. तर या मूर्तीची 10 दिशांनी दर्शन तुम्ही घेऊ शकता, जेणेकरून चार दिशा, मुख्य दिशा, 4 उपदिशा आणि आकाश पाताळ अशा 10 दिशांनी दर्शन घेता यावं अशी ही संकल्पना आमचे एक मंडळाचेच एक कार्यकर्ते चेतन भोसले यांच्या डोक्यातून आली आणि याच्यासाठी आमच्या प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अत्यंत परिश्रम घेऊन हे आम्ही आविष्कार करण्याचा प्रयत्न केला. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर.
रोहिदास तरुण विकास मंडळ या मंडळाचा यंदा 51 वर्ष आहे. या मंडळासमोर असणारा महाडचा महाराजा या गणपती बाप्पा समोर या मंडळानं यंदा एक आगळी वेगळी थीम साकारलेली आहे. ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण हा देखावा या मंडळाने यंदा साकारलेला पाहायला मिळतोय. आपण बघितलात तर या देखावामध्ये आपण अनेक जे पहलगाम हल्ल्यामध्ये दहशतवादी होते त्या दहशतवाद्यांची प्रतिमा आहे ती साकारलेली आहे. त्याच्यानंतर याच दहशतवाद्यांचं ऑपरेशन सिंदूर मध्ये आपल्या सैनिकांनी जी तळ उद्ध्वस्त केली होती ती तळ देखील या ठिकाणी पेंटिंगच्या माध्यमातून हुबेहूब साकारलेली आहेत. तर या संपूर्ण ऑपरेशन सिंदूरच्या या संपूर्ण प्रकाराचा हा भाग आहे तो या मंडळानं दाखवलेला आहे. आपले भारतीय सैनिक देखील या थीम मध्ये उभे असलेले पाहायला मिळतात आणि त्यांच्याच वर असलेली या सैनिकांची जी फायटर विमानं आहेत ती फायटर विमानं देखील पाहायला मिळतात. याच फायटर विमानाच्या माध्यमातून ऑपरेशन सिंदूर राबवलं होतं आणि याच विमानातून जी दहशतवाद्यांची जी तळ होती त्या तळावर मिसाईल टाकून ती तळ आहे ती उद्ध्वस्त करण्यात आली होती. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब देखील या थीम मध्ये आपल्याला या ठिकाणी उभे असलेले पाहायला मिळतात. त्याच्या बाजूला जर आपण बघितलं तर जो पहलगाम मध्ये हल्ला झाला होता तो परिसर देखील या ठिकाणी पेंटिंगच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला आहे. एक अतिरेकी आहे तो बंदूक घेऊन एका महिलेवर रोखून धरलेला पाहायला मिळतोय. तिच्या बाजूलाच तिचा जो प्रियकर आहे तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेला पाहायला मिळतोय. हा दृश्य आहे तो आपण अनेक चित्रांच्या माध्यमातून अनुभवला होता आणि हाच संपूर्ण प्रकार आहे तो या मंडळानं यंदा हुबेहूब साकारलेला पाहायला मिळतोय. गणेश मापरळकर, एबीपी माझा, रायगड. आपल्या महाराष्ट्राची ओळख महान राष्ट्राशी केली जाते आणि ही ओळख समृद्ध केली आहे आपल्या गड किल्ल्यांनी, आपल्या इतिहासाने, आपल्या जंगलाने आणि इथल्या वास्तूंनी. आणि या सर्व गोष्टींना अधोरेखित करणारा देखावा साकारलाय अकोल्यातल्या मारवाडी प्रेस गणेश मंडळानं. गेल्या 89 वर्षांपासून अकोल्यातल्या या मंडळाचा देखावा कसा असेल याची उत्सुकता जी आहे ती अकोलेकरांनी, अकोला जिल्ह्यातील लोकांना लागलेली आहे. त्यांनी यावर्षी या मंडळाने देखावा साकारलाय तो गड किल्ले, जंगल आणि महाराष्ट्रातील विशेष वास्तूंची माहिती देणारा. जर आपण किल्ल्यांचा विचार केला तर या किल्ल्यांमध्ये रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी, गिंजी या किल्ल्यांचा जो आहे माहिती ती या मंडपात लावण्यात आलेली आहे. यासोबतच अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा अभयारण्य, बाळापूरचा किल्ला, यासोबतच अजिंठा, वेरूळ, एलिफंटा, इथली लेणी, भंडारदऱ्याचं धरण आणि छत्रपती शाहू महाराज महाल जो आहे त्याचंही जे आहे ती माहिती या पेंडॉल मध्ये लावण्यात आलेली. यासोबतच स्वप्ननगरी मुंबई, ज्याची जी महाराष्ट्राची ओळख समजली जाते त्या स्वप्ननगरी मुंबईची ओळख इथून मांडण्यात आलेली आहे. आणि समोर जर पाहिलं तर अतिशय एखाद्या मोठ्या जुरासिक पार्क मध्ये गेल्यासारखा देखावा जो आहे तो मोठा देखावा इथे साकारण्यात आलेला आहे. यासोबतच ऑपरेशन सिंदूरचा जो देखावा आहे तोही मंडळानं साकारलेला आहे. या सर्व गोष्टी ज्या आहेत आपल्या परंपरेला, आपल्या देशाला आणि आपल्या महाराष्ट्राला एक वेगळी ओळख देणाऱ्या. उमेश सलोणे, एबीपी माझा, अकोला.
वर्ध्याच्या दयालनगर या ठिकाणावर असलेल्या श्री गुरुकृपा बाल गणेश मंडळ जे आहे या ठिकाणी आपण आहोत आणि आपण पाहू शकतो या ठिकाणी सुंदर असा देखावा इथल्या ज्या एकूणच मंडळाचे जे सदस्य आहेत या मंडळाच्या सदस्यांनी तयार केलेला आहे. हे जे पूर्ण या मंडळाचं स्वरूप पाहिलं तर हे मंदिराचं स्वरूप जे आहे या संपूर्ण डेकोरेशनमध्ये या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. हा सुंदर असा देखावा या ठिकाणी दयालनगर स्थित गुरुकृपा गणेश मंडळाने साकारलेला आहे. मूर्तीचं जर वैशिष्ट्य पाहिलं तर मूर्तीचं वैशिष्ट्य म्हणजे 5.5 फुटाची ही मूर्त आहे आणि बाल गणेश या मातीच्या मूर्तीमध्ये साकारलेला आहे. सोबतच त्याचे जे मोषक आहेत ह्या 2 ठिकाणी 2 मोषक जे आहेत हे लावलेले आहेत. या ठिकाणी दरवर्षी म्हणजे गेल्या 3 वर्षापासून हे गुरुकृपा गणेश मंडळ जे आहे हे गणेशाची स्थापना करतं. मनोभावे पूजा या ठिकाणी होते आणि विविध कार्यक्रम जे आहे हे विविध कार्यक्रम या ठिकाणी केले जातात. मग त्यामध्ये भजन मंडळी असेल, DJ नाईट असेल किंवा विविध सांस्कृतिक कार्यक्रम जे आहे हे सांस्कृतिक कार्यक्रम या सदस्यांच्या माध्यमातून होत असतात. आणि इथलं जे सदस्य मंडळ आहे या सदस्य मंडळाच्या माध्यमातून वेगवेगळी जेव्हा कार्यक्रम होतात त्यातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न जो आहे त्या मंडळाच्या माध्यमातून होतो. एकनाथ चौधरी, ABP माझा, दयालनगर, वर्धा. महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख असलेल्या गणेश उत्सवाला सुरुवात झालेली आहे. जागोजागी, घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी जिथे मोठ्या प्रमाणामध्ये गणेश मंडळांनी वेगवेगळ्या गणेश मूर्ती स्थापन केल्या आहेत, वेगवेगळे देखावे केले आहेत. मी सध्या उभा आहे हिंगोली शहरातील अकोला बायपास या ठिकाणी असलेल्या गणेश मंडळाच्या ठिकाणी. आपण या ठिकाणी ही बघता ही गणेश मूर्ती दरवर्षी पेण या ठिकाणावरून आणली जाते, कोकणातून आणली जाते. तर यावर्षी या ठिकाणी या गणेश मंडळाने जे ते वेगळा देखावा केलेला आहे आपण बघू शकता. अगदी गोल्डन टेम्पलचा हुबेहूब देखावा या ठिकाणी साकारण्यात आलेला आहे. तर बाहेर आपण बघितलं तर बाहेर सुद्धा अगदी मागील 2 महिन्यापासून मेहनत घेतल्याच्या नंतर हा देखावा साकारण्यात आलेला आहे. तर आकर्षक वाटावं, आलेले जे बाप्पाचे भक्त आहेत त्यांना एक चांगलं वातावरण वाटावं त्यासाठी श्रीकृष्णाच्या वॉल सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या गणेश मंडळाची शोभा अधिकच वाढवून आल्याचं आपल्याला पाहायला मिळते. बाहेर जो देखावा केलाय आत वेगळा दिसतोय, बाहेरचा वेगळा दिसतोय. बाहेरची कुठली थीम आहे? आणि हे बाहेरची जी थीम आहे कोटिलिंगेश्वर म्हणून बेंगलोर इथे मंदिर आहे महादेवांच्या पिंडीचं, त्या हिशोबाचा आम्ही देखावा सादर केलेला आहे. आणि हे गोल्डन टेम्पलचं हे साकारायला किती वेळ लागला? हे पूर्ण करण्यासाठी 2 ते 2.5 महिने लागले कालावधी पूर्ण यामध्ये. हे कुठले होते कारागीर? हे कारागीर पश्चिम बंगालचे आहेत, श्याम मंडप म्हणून आपले हिंगोलीचे आहेत. त्यांच्याकडून हे आमचं 18 वर्षापूर्वी मंडळाचं जे काम आहे भाविकांना चांगल्यात चांगलं दिसावेत, आकर्षित करावं म्हणून त्यासाठी आम्ही नियोजन करत राहतो. तर हे गणेश मंडळाचे अध्यक्ष आहेत. 2 महिन्याच्या मेहनतीनंतर अशा पद्धतीने इथे आकर्षक असा देखावा साकारण्यात आलेला आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये भक्त मंडळी या ठिकाणी बाप्पा चरणी माथा टेकण्यासाठी गर्दी करत आहेत. माधव दिपके, ABP माझा. गेल्या 43 वर्षांपासून अकोल्यात ज्या गणेश मूर्तीची मोठी चर्चा असते ती गणेश मूर्ती म्हणजे अकोला जनता बँक कर्मचारी गणेशोत्सव मंडळाची मूर्ती असते आणि अतिशय देखणी अशी आणि विलोभनीय अशी मूर्ती असते. आणि गेल्या 43 वर्षापासून म्हणजे जवळपास हे 43 वर्ष पूर्ण झाले त्या मंडळाला, 43 वर्षापासून स्थानिक कारागिराकडून ही मूर्ती घडवली जाते आणि अतिशय सुंदरपणे असं जे ज्वेलरी जे आहेत, जे दागिने आहेत गणेश मूर्तीवरचे आपण पाहतोय की अक्षरशः नखशिखांत ज्याला दागिन्यात नटणं म्हणतो तर गणपती बाप्पाला नटवण्यात आलेलं आहे आणि अतिशय सुंदर आणि लोभस अशी ही मूर्ती आहे. आणि अकोलेकर दरवर्षी ही मूर्ती पाहण्यासाठी मोठी गर्दी करत असतात
आणि या गणपती बाप्पाचं रूप जे आहे ते आपल्या डोळ्यात साठवत असतात। गेल्या 43 वर्षापासून अकोला जनता बँकेच्या या कर्मचारी गणेश मंडळानं आपल्या मूर्तीचं हे वेगळेपण जे आहे ते टिकवून ठेवलं आहे। उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला। एबीपी माझा आयोजित घरगुती गणपती स्पर्धेच्या निकालाची आता वेळ झाली आहे। पाहूया आजचे कोण विजेते आहेत। घरगुती गणपती स्पर्धा 2025 विजेते आहेत तेजस गावडे, मालवण, सिंधुदुर्ग, सोहम कदम, निखिल चव्हाण, चिखली, पिंपरी चिंचवड, अविनाश आंगचेकर, ठाणे, अश्विनी देशमुख, गडचिरोली, युवराज धात्रक, नाशिक, श्रुती तावडे, नायजेरिया, सुगंधा पंकज रागळवार, ओल्सबुर्ग, जर्मनी, ऋषिकेश कदम, मुंबई। विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन। यासोबत बाप्पा माझामध्ये आता आपण इकडेच थांबतोय। मात्र रोज सकाळी 11:30 आणि संध्याकाळी 5:30 वाजता बाप्पा माझा एबीपी माझावर पाहायला विसरू नका। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।